भाऊ करते बरोबर चला आपण मागे या आता आपण मागे भारीच तो पुतळा एकदम पॉश आणले बाहेर भाऊ बरोबर आहे स्पॉट हा बरोबर युवराज भाऊ बाजूला सगळं वातावरण चेंज करता येतं म्हणजे आपसातले थोडेसे भेदभाव असता मनमुटाव असा काही असतं या खेळ भावनेने सगळे दूर जातात. खेळ असा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये माणूस आपल्या टीमला जिंकवण्यासाठी काम करत असतो. त्या खेळ भावनेनेच एकमेकाशी जोडले पण जातात. आता अजूनही तुम्ही पाहत असाल की आपण लहानपणी मित्र जेव्हा भेटतो आपण काय सांगतो अरे आम्ही सोबत क्रिकेट खेळायचो, अरे आम्ही सोबत हे करायचो, आम्ही सोबत ते खेळायचो. आठवण कशाची राहते, सोबत क्रिकेट खेळत होते, सोबत आम्ही हे करत होतो. ते त्या आठवणी तशाच तशा राहतात. त्या खेळ भावनाची आठवण जागवते, आपला मित्रत्व जागवत असते. म्हणून खेळ जो आहे तो नुसतं खेळापुरती मर्यादित न राहता त्याच्यात अनेक गोष्टी घडत असतात. म्हणून आपल्याला या खेळ भावनेला जास्त प्रोत्साहन देऊन जे काही समाजामधलं वातावरण कलुषित होत असतं ते कमी करायचा प्रयत्न करत आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये खूप आधीपासून आपला नंबर होता. जळगावातलं आपण त्या खूप उत्तर ठेवलं झालं स्टेडियम वगैरे. स्पोर्ट्समधलं जिल्ह्यामध्ये भुसावळचं नाव होतं. कशामुळे होतं? रेल्वेमुळे जास्त. रेल्वेच्या म्हणजे एवढे मोठमोठे सामने ते हॉकी असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, सगळे बॉक्सिंग असेल, सगळे खेळ रेल्वे ग्राउंडवर चालायचे. तेव्हा अख्ख्या त्या महाराष्ट्रामध्ये भुसावळची ओळख जशी रेल्वेमुळे होती तशी या स्पोर्ट्समुळे होती. सगळे इतके विविध खेळ जिल्ह्यात होते, भुसावळला होते. इतकी स्ट्रॉंग चांगली ओळख आपल्या भुसावळची होती. त्याच्यानंतर आता आपल्याकडे जळगाव जिल्हा असल्यामुळे साहजिकच आहे तिथे स्टेडियम झाले, बाकी सगळे खेळ तिथे व्हायला लागला. पण तरी आपलं भुसावळचं महत्त्व कमी होता कामा नये. पूर्वीचं आपलं स्पोर्ट्सचं जे नाव होतं भुसावळचं परत आपल्याला मिळवायचं आहे. आणि आपला पक्षाचा एक प्रोग्राम आलेला आहे ती आपल्याला डबल अपॉर्च्युनिटी आहे. पक्षाच्या प्रोग्रामच्या माध्यमातून जे स्पोर्ट्समध्ये पूर्वीचं भुसावळचं नाव होतं आपलं ते परत आपल्याला आणायचं. सगळ्या खेळांमध्ये भुसावळचे जे खेळाडू होते ते पूर्वी नॅशनल लेवलपर्यंत जायचे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलपर्यंत तुम्ही गेलो नव्हतं त्यावेळेस, पण नॅशनल लेवलपर्यंत भुसावळ खेळाडू आहे. फक्त त्यांना चान्स मिळत नाही. म्हणजे CM चषकच्या वेळेलाही पण काही बऱ्याचशा स्पर्धा घेतल्या त्याच्यातही अनेक चांगले खेळाडू निवडले. तर CM चषकमध्ये तसंच ते होतं की तालुका लेवलला झालेल्या तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा घेतल्या. आपण तालुक्यात जिल्हा लेवलला झाली, जिल्हा लेवलवरती महाराष्ट्र लेवलवर स्पर्धा झाल्या. त्याच्यात पण जे जे खेळाडू गेले त्यांना बक्षिसे मिळाले, त्याच्यात तो चमकला. आता शेवटी खेळ असतो, जो जो चमका खेळा पुढे पुढे तसं त्याचं नाव
नॅशनल लेवललाही जातात, इंटरनॅशनल लेवललाही सिलेक्शन होत असतं. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वी सरकारला नाही आहे स्पोर्ट्समध्ये की वशिलेबाजी चालेल की काही होईल की काय. पूर्वी ज्याचा बाप खेळाडू, त्याचा बाप राजकारणात आहे, त्याचा पण मोठा वशिला आहे, त्यांना ज्या मोठ्या खेळांमध्ये प्राधान्य मिळाली की त्याला एंट्री मिळायची. आता तसं नाही आहे. जेव्हापासून मोदी सरकार आलं आहे तेव्हापासून जो ॲक्च्युअल खेळ दाखवेल त्याला खेळामध्ये एंट्री मिळते. म्हणून आपल्या भागातले असे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत की ज्यांना पुढे जायला वाव मिळत नाही. खेळामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की अनेक खेळ आहेत, म्हणजे फक्त मैदानी खेळ आहे असं नाही आहे. इंडोर गेम पण भरपूर आहेत, महिलांसाठीचे पण खेळ भरपूर आहेत. त्या सगळ्या खेळांचा समावेश केला. आता माझ्याकडे ते त्यांना काय बक्षीस द्यायची त्याची यादी आलेली आहे. तुमच्याकडे आलेली त्यांना माहिती नाही, तर तुम्ही दाखवतो, तुम्हाला पाठवतो मी. तर ती यादी पण आलेली आहे. तर आपल्या प्रत्येक खेळाडूंना सर्टिफिकेट पण देणार आहे, बक्षिसांच्या रकमा पण त्यांच्या दिलेल्या आहे. सगळ्या डिक्लेअर करून जर आपण जर आपल्या शहरामधलं जे वातावरण आहे चांगलं करायचं. व्यक्त करणारा जितेंद्र आव्हाडचा विषयी अपशब्द वापरणारा जितेंद्र आव्हाडांचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हरामखोर जित्याचा हरामखोर जित्या या जितोद्दीनचं करायचं काय? जितोद्दीनचं करायचं काय? जितोद्दीनचं करायचं काय? अरे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. काल ते पेट्रोल बंद होतं त्याच्यामुळे, अरे पेट्रोलच्या बाटल्या आल्या. तेच ना, पेट्रोलच्या बाटल्या इकडे दिसतात म्हणून काल पेट्रोल बंद होतं. राम हा सगळ्याच हिंदूंचा आस्थेचा विषय आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांचं अयोध्या येथे त्यांच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यांच्या मूर्तीची. आणि अशा प्रसंगामध्ये अख्ख्या भारतामध्ये एक आनंदाचं वातावरण असताना त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. जे प्रभू श्रीराम अख्ख्या भारताची आस्था म्हणून ओळखले जाते, ज्यांच्या वनवासानंतर परत आल्यानंतर ज्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो आपण, अशा प्रभू श्रीरामांविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले. ते मांसाहारी होते, जंगलामध्ये मांस खायचे वगैरे वगैरे अशा अपशब्दांनी त्यांचा अपमान केलेला आहे. एकंदरीतच आमच्या सर्वच हिंदू भावांच्या, भगिनींच्या, सगळ्यांच्याच भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून त्यांचा पुतळा जाळलेला आहे आणि त्यांनी माफी मागावी त्यांच्या वक्त्यावर अशी मागणी करतो आहे. येत्या अधिवेशनमध्ये पण आम्ही हा विषय उचलून धरणार.